100% लक्ष द्यायचं आणि प्रत्येक गोष्ट रिवाइज करायची. आपला जो टॉपिक आहे त्याचं नाव होतं लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. म्हणजे त्याला आपण लिव्हिंग वर्डला मराठीमध्ये काय म्हणू शकतो? सजीव सृष्टी. लिव्हिंग वर्डला आपण म्हणतो सजीव सृष्टी. जे पण जिवंत आहेत, लिव्ह म्हणजे जिवंत असणे, जे जिवंत जीव आहेत त्यांच्याबद्दल आपला अभ्यास करायचा आहे. आणि पुढचं क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब जे असतात ते एकदम सूक्ष्म जीव असतात, ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, एवढे लहान असतात. आणि काही मायक्रोब जे असतात ते आपल्या डोळ्यांनी दिसू शकतात, जसं बुरशी वगैरे असते, ते पण मायक्रोब मध्ये येतं. आता आपला त्याच्यामध्ये जैवविविधता पहिला जो सुरुवात होती, आपण पहिले 3 क्वेश्चन पाहिले होते कॅन यू रिकॉल मध्ये काल. पहिला क्वेश्चन पहिला होता हायरार्कीचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. ते आपण किंगडम पासून स्पेशीज पर्यंत आलो होतो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा बायनॉमियल सिस्टम आपण जर पाहिलं तर ती कोणी इन्व्हेंट केली होती, म्हणजे ती सिस्टम कोणी शोधली होती किंवा कोणी त्याचा पहिल्यांदा उपयोग केला होता असं त्याला म्हणू शकतो आपण. ती कोणी केली होती? कार्ल लिनियसनी, बरोबर आहे. आणि 3rd नंबर क्वेश्चन आपला काय विचारला होता? कोणत्या 2 जे आपण विभाजन केलं होतं मायक्रोबचं, बरोबर आहे, सजीव सृष्टीचं, लिव्हिंग थिंग्सचं, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्याला आपण नाव कसं देतो? त्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम आपण म्हणलो काल, बरोबर आहे. ते नाव कसं द्यायचं असतं. आता आपला पुढे आज सुरुवात करायची. मेन आपला जो टॉपिक आहे त्याला आपण आज सुरुवात करणार आहेत. आणि पहिला टायटल काय येतोय आपल्याला? फर्स्ट पॉइंट आपला शिकायचा आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी तर आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? जीवांमध्ये जी विविधता आहे, जे जिवंत जीव आहेत त्याच्यामध्ये जी विविधता असते, वेगवेगळे जीव असते. जसं आपण प्राणी येतं, आपण माणूस आहेत, बरोबर. बाकीचे सगळे प्राणी, आपण असंख्य प्राणी आहेत का नाही? आपल्या आजूबाजूला कितीतरी प्राणी दिसतात, ते सगळे वेगवेगळे दिसतात आपल्याला, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधता. बायो हा शब्द याच्यामध्ये, बायो आणि डायव्हर्सिटी या 2 शब्दापासून हा शब्द बनलाय बायोडायव्हर्सिटी. बायो या शब्दाचा अर्थ काय होतो? बायो म्हणजे कोणताही एखादा जीव. मग आता जीव पण आपण 2 टाइप्स ऑफ पाहिले. तर कोणते? आपण नेहमी पाहतो सजीव आणि निर्जीव आपण म्हणतो त्याला, बरोबर. लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स असं त्याला आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जे लिव्हिंग थिंग्स आहेत, जे सजीव आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा 2 मुख्य प्रकार आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे आपल्या आजूबाजूला. पहिला आपण पाहतो प्लांट्स, म्हणजे ज्याला आपण वनस्पती म्हणतो, आणि दुसरा आपण पाहतो अॅनिमल्स, म्हणजे ज्याला प्राणी म्हणतो, बरोबर आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे क्लासिफिकेशन करण्याची नीड काय, म्हणजे गरज काय? नीड म्हणजे गरज. ती विभाजन करण्याची आपल्याला गरज काय हे आपल्याला आज पाहायचंय. आता याच्यामध्ये आपल्या पुस्तकाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर पुस्तक काय सांगते आपल्याला? लास्ट इयर म्हणजे पाठीमागच्या वर्षी, वी लर्न दॅट, म्हणजे आपण ते शिकलो. लर्न करणं म्हणजे शिकणं. आपण शिकलो की ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिकल रिजन, फूड, इंजेक्शन आणि डिफेन्स. या गोष्टी आपण अडॅप्ट केल्यात. काय केल्यात? अडॅप्ट केल्यात. हे आपण पाठीमागच्या वर्गामध्ये शिकलो. अडॅप्ट करणं म्हणजे त्या गोष्टीचा आपण स्वीकार करणं, आणि त्यालाच तुमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये नाव असतं अनुकूलन. म्हणजे अनुकूल करून घेणं वातावरण आजूबाजूचं, अनुकूलन. त्यालाच आपण म्हणतो अडॅप्टेशन. काय म्हणतो? अडॅप्टेशन. अनुकूलन म्हणजे काय? तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी गेलात, फिरायला गेलात अमेरिकेमध्ये, पण तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही, किंवा तुम्ही इकडं साऊथला केरळमध्ये गेलात आणि त्यांची भाषा तुम्हाला बोलता येत नाही, बरोबर आहे. तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही तिथं ऍडजस्ट करायला तुम्हाला काहीतरी टाइम लागतो, बरोबर आहे का नाही? याला आपण म्हणतो ऍडजस्टमेंट. आणि जी लॉंग टर्म ऍडजस्टमेंट असती, खूप वर्षाच्या नंतर आपण तिथं एखादा सजीव, माणूस जन्माला आल्याच्या नंतर सुरुवातीपासून आपण असेच होतो का? नाही. आपल्यामध्ये हळूहळू हळूहळू काय झालं? बदल होत गेले. आणि ते बदल होण्याचं कारण काय होतं? की आपल्या आजूबाजूचं जे जिओग्राफिक रिजन, म्हणजे आजूबाजूचं जिओग्राफिक रिजन म्हणजे आपण काय म्हणतो? भौगोलिक परिस्थिती आजूबाजूची. भौगोलिक परिस्थिती म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाचं आजूबाजूला ज्या गोष्टी येतात निसर्गतः, त्याला आपण म्हणतो भौगोलिक परिस्थिती. आणि दुसरं फूड इंजेक्शन, म्हणजे आपला जे आपण खातो. फूड म्हणजे काय म्हणतो आपण? त्याला अन्न म्हणतो. आणि इंजेक्शन म्हणजे ते ग्रहण करणं किंवा खाणं, बरोबर आहे.
हे फूड इंजेक्शन आणि डिफेन्स. डिफेन्स म्हणजे स्वतःचा बचाव करणं. आता बचाव करायचा कसा, वातावरणामध्ये वातावरण जर बदललं, अचानक जर संपूर्ण बर्फ पडला तर आपल्यातले बरेच माणसं मरतील का नाही? आपण त्याला डिफेन्स करू शकणार नाहीत, त्याच्यापासून स्वतःला डिफेंड करू शकणार नाहीत. ते डिफेंड करू शकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? खूप दिवस त्या प्रदेशात हळूहळू राहावं लागेल. आता काही लोकांचा जन्मच बर्फाळ प्रदेशात होतो, बरोबर आहे, त्यांना त्या गोष्टी ऍडजस्ट होतात. म्हणजे ते त्यांच्यासाठी ते काय अनुकूलन आहे. आणि अनुकूलन म्हणजे काय? त्या गोष्टी त्यांनी अडॅप्ट केल्यात, त्या गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला. समजले इथपर्यंत? त्या 3 गोष्टी आपण पाठीमागच्या वर्गामध्ये शिकलो होतो. काय? जिओग्राफिकल रिजन, फूड इंजेक्शन आणि डिफेन्स या गोष्टी आपण अडॅप्ट केल्यात. आपला एक टॉपिक होता 7वीला, तुम्हाला एक टॉपिक होता, त्याचं नाव होतं अडॅप्टेशन. होतं का? मला वाटतं पहिलाच टॉपिक आहे ना. त्या गोष्टी आपण अडॅप्ट केल्यात आणि त्या अडॅप्ट करण्यासाठी खूप वर्षाचा कालावधी लागतो. आणि त्यातूनच पुढे वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास व्हायला लागला या गोष्टींवर. सुरुवातीला या गोष्टींवर कोणी अभ्यास केलेला नसायचं. ज्यावेळेस आपण अभ्यास करायला माणसाने सुरुवात केली, किंवा माणसाचा मेंदू जसा जसा विकसित होत गेला, माणसाने वेगवेगळ्या गोष्टींवर विचार करायला सुरुवात केली आणि तिथून पुढं आतापर्यंत आपण जेवढं काही शिकलो ते आपण विज्ञानामध्ये हळूहळू आता शिकायचं चालू केलं. बरोबर आहे? पाठीमागच्या वर्षीचं जरी लक्षात नाही आलं तरी पण वर जे आपण 3 क्वेश्चनचं काल एक लेक्चर आपण पूर्ण त्याच्यावर केलंय, बरोबर आहे, तेवढं जरी आपल्या लक्षात असलं तरी पण आपलं काम यावर्षी चाललं. आता पुढं पाहायचंय, while adapting many differences are observed in the organism of same species too. अडॅप्शन करताना काही स्पीशीज सेम जरी असल्या तरी पण काय होतं, त्यांच्यामध्ये दिवसेंदिवस त्यांना अडॅप्ट करण्याची गरज पडते. जसं आपले आईवडील ज्यावेळेस आपले लहान असते त्यावेळेस गाड्यांचा त्याचा वापर नसायचा बिलकुल, बरोबर, वातावरणामध्ये प्रदूषण नसायचं. आणि त्यावेळेसचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण याच्यामध्ये किती फरक झालाय. पण तेच आई वडील ह्या वातावरणामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे जगू शकतात का नाही? प्रदूषण आहे सगळे, पण त्यानुसार त्यांना आपल्या जीवनशैली बदलावं लागली. आणि बदलावा लागलेली जी जीवनशैली यालाच आपण काय म्हणतो? अडॅप्टेशन. बऱ्याच गोष्टी आपण अडॅप्ट केल्या, बरोबर, याला आपण म्हणायचं अडॅप्टेशन. आणि हे खूप वर्ष चालत असतं. हे आपण समजण्यासाठी मी तुम्हाला हे सांगतो की आत्ताच एक्झाम्पल देतोय, पण हे खूप वर्ष चालत असतं अडॅप्ट करायला. जसं पाण्यात राहणाऱ्या काही वनस्पती येतात पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये सडत नाहीत, त्या तुम्ही पाठीमागच्या वर्गात शिकला असताना वॉटर मधल्या वनस्पती पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्हाला एक फिगर दिली होती, अशी दिली होती. हे पाणी 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 असं दाखवलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टी तुम्ही इथं तुम्हाला ज्या वनस्पती वगैरे दाखवल्या होत्या त्या वनस्पती सडत नाहीत. आणि जर आपली एखादी वनस्पती आपण पाहिलं तलावामध्ये एखादी वनस्पती उगलेली असली आणि ज्यावेळेस पावसाळा येतो आणि तलाव भरतो त्यावेळेस ती वनस्पती पूर्णतः सडून जाते, खराब होती, बरोबर आहे. मग पाण्यात राहणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांनी काय केलं की तिथला जो कंडिशन आहे ती कंडिशन अडॅप्ट केली आणि त्यामुळं त्या तिथं तग धरू शकतात. त्यात एक लक्षात एवढं. आता पुढं पाहायचंय, हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही. आता आपल्याला पुढं पाहायचंय, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस म्हणजे गणना करतो आपण, काही गोष्टी आपण मोजतो, सरकार मोजतो, जसं आपली जनगणना होती तशी संपूर्ण प्राणी जे आहेत किंवा संपूर्ण वनस्पती आहेत किंवा संपूर्ण लिव्हिंग थिंग्स आहेत याची पण सेन्सस होते, म्हणजे गणना होती. ती 2011ची जर गणना आपण विचारात घेतली, 2011ला गणना झाली होती म्हणजे सेन्सस झाली होती. अराउंड 87 million species of living organisms are found on the earth including land and sea. ज्यावेळेस 2011ची गणना झाली त्याच्यानुसार, अकॉर्डिंग टू म्हणजे त्याच्यानुसार आणि सेन्सस म्हणजे गणना, अराउंड म्हणजे जवळजवळ 87 मिलियन, 87 मिलियन. 1 मिलियन बरोबर किती असतो माहितीये का? सांगू शकतात का? 1 मिलियन इज इक्वल टू हाऊ मच? 1 मिलियन इज इक्वल टू असतं, लिहून घ्यायचं. 1 मिलियन, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पुन्हा समजत नाही तर. 1 मिलियन इज इक्वल टू 10 लाख. 1 मिलियन इज इक्वल टू 10 लाख म्हणजे 10 लाख. मग हे किती झालं? 87 मिलियन म्हणजे
870 लाख, बरोबर आहे, म्हणजेच 8,70,00,000. एवढ्या वेगवेगळ्या स्पीशीज 2011 मध्ये आपल्याला पाहायला भेटल्या त्या सेन्सस मध्ये. किती? 87 मिलियन. आणि त्या कुठं पाहायला भेटल्या? ते जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आर फाउंड ऑन अर्थ, ते आपल्या पृथ्वीवर फाउंड केले आपण, म्हणजे सापडिले. आणि पृथ्वीवर कुठं? इन्क्लुडिंग लँड अँड सी. लँड म्हणजे जमीन आणि जमिनीवर जे आहेत, आणि सी म्हणजे समुद्रामध्ये आहेत, ते दोन्ही मिळून आपण जर पृथ्वीवरची त्यांची गणना केली जशी 2011 ने केली, 2011 मध्ये सेन्सस झाली, त्याच्यामध्ये किती भरले? 87 मिलियन. किती? 87 मिलियन. 1 मिलियन बरोबर असतं 10 लाख. हे कधी विसरायचं नाही आता. पुढं, टू स्टडी सच अ वास्ट नंबर. एवढ्या मोठा नंबर, वास्ट नंबर म्हणजे काय झाला? वास्ट म्हणजे मोठा. 87 मिलियन म्हणजे खूप मोठा नंबर झाला ना तो. याची स्टडी करताना इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम. एवढ्या 87 मिलियन जर आपल्याला सजीवांचा अभ्यास करायचा म्हटलं तर जमन का? नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्या डिफरंट ब्रांचेस त्याच्या करावं लागतात, वेगवेगळ्या प्रकारात त्याला विभागावं लागेल. त्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करू शकतो. जसं आपला 11वीला शिकताना काय करतात? तुमचं हे जे सायन्स आहे, हे सायन्स ज्यावेळेस तुमचं बेसिक कम्प्लीट होतं 10वी पर्यंत, त्याच्यानंतर आपण काल तुम्हाला मी सांगितलं होतं, काल किंवा परवा किंवा त्या क्लासला तुम्ही असाल किंवा नसाल, काय सांगितलं होतं की आपण 11वीला गेल्याच्या नंतर हे आहे का नाही आपलं सायन्सचं पुस्तक, बट आपण ज्यावेळेस 11वीला जातो त्यावेळेस त्या सायन्सचे 3 पार्ट करतात, म्हणजे ते क्लासिफाय इन 3 पार्ट्स, आहे का नाही? सायन्स 3 भागात करतात. कशामुळं? आपला त्या प्रत्येक विषयाचा व्यवस्थित अभ्यास करता यावा म्हणून. आणि आपलं जे सायन्सचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये आता सध्या बेसिकला तुमचे 4 विषय ऍड केलेले आहेत, 4 किंवा 5 विषय ऍड केलेले. पहिलं कोणतं आहे? पहिलं आपला फिजिक्स ऍड केलंय, बरोबर. फिजिक्स पण आपल्या सायन्स मध्ये येते. दुसरं येते केमिस्ट्री, ते पण आपल्या सायन्स मध्ये येते. तिसरं येते बायोलॉजी, आहे का नाही? ते पण आपल्या सायन्स मध्ये येते. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट पण आपल्या सायन्स मध्ये आहे का नाही? डिझास्टर मॅनेजमेंट हे पण आपल्या सायन्स मध्ये. आणि त्याच्याबरोबरच एन्व्हायरमेंट पण आपल्या सायन्स मध्ये ऍड केलंय. आणि पुढे गेल्याच्या नंतर याच्या कशा ब्रांचेस होतात, वेगवेगळ्या विषय 10वीच्या नंतर होतात, तुमचं बेसिक कम्प्लीट झाल्यामुळं. तसंच एवढ्या 87 मिलियन हा नंबर खूप वास्ट झाला, खूप मोठा झाला. आणि एवढ्या स्पीशीजचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर ते एकाच ठिकाणी आपण करू शकत नाही, त्यामुळं ते क्लासिफाय करावं लागतं. मग वेगवेगळे लोक वेगवेगळ्या क्लासिफाय केल्याच्या नंतर वेगवेगळ्या वनस्पतींचा काही जण अभ्यास करणार, काही जण प्राण्यांचा अभ्यास करणार, आणि त्याच्यावरून काय करणार? आपला संपूर्ण विषयाचं गहन म्हणजे टोटल ज्ञान माणसाला अवगत होऊ शकतं. एकाच ठिकाणी सगळं ज्ञान अवगत होऊ शकत नाही, त्यामुळं क्लासिफिकेशनची गरज पडली. According to 2011 census, around 87 million species of living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जैविक जीव, जिवंत जीव. मग ते वनस्पती असतील किंवा प्राणी असतील किंवा कवकं असतील किंवा काही असेल, जे जिवंत आहेत ते, जे सजीव आहेत ते, आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. लँड म्हणजे त्याला म्हणायचं जमीन, सी म्हणजे समुद्र. टू स्टडी सच अ वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे गरजेचं होतं. काय? याचा स्टडी करण्यासाठी गरजेचं होतं टू डिवाइड देम इनटू ग्रुप्स. त्यांना वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये डिवाइड करायचं. जसं वनस्पतीचा वेगळा ग्रुप, प्राण्यांचा वेगळा ग्रुप, हे झालं पहिलं विभाजन, बरोबर. त्याच्यानंतर खाली येताना काय होणार? वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे ग्रुप, त्याला म्हणतात आपण सब ग्रुप म्हणतो किंवा मराठीमध्ये उपग्रुप म्हणू शकतो, बरोबर आहे का नाही? आणि वनस्पतींचे वेगवेगळ्या वनस्पतींचे ग्रुप बनवणार. मग त्याच्यानुसार ते स्टडी करायला, त्याचा अभ्यास करायला सोपं झालं. सो ग्रुप्स अँड सब ग्रुप्स वर क्रिएटेड considering the similarities and differences among the living organisms. Considering similarities and differences among the living organism. काय सांगतं हे वाक्य आपल्याला? सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स, हे ग्रुप्स आणि सबग्रुप काय करतात? वी आर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज.
सिमिलॅरिटी कन्सिडर करण्यासाठी, सारखेपणा कन्सिडर करण्यासाठी आणि वेगळेपणा कन्सिडर करण्यासाठी, म्हणजे आपला दाखवण्यासाठी. त्यांचा सारखेपणा आणि वेगळेपणा, सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा आणि डिफरन्स म्हणजे वेगळेपणा, हा दाखवण्यासाठी हे ग्रुप आपण क्रिएट केलेले, असं आपलं पुस्तक सांगतंय आपल्याला. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढं पाहायचं. एक मिनिट. This process of dividing living organism into groups and subgroups is called biological classification. हे जे क्लासिफिकेशन आपण करतो, हे जे विभाजन आपण करतो, कशाचं? ग्रुपचं आणि सब ग्रुपचं. कारण पहिल्यांदा आपण ग्रुप पाडतो, त्या ग्रुपचे पुन्हा सब ग्रुप होतात, त्याचे पुन्हा आणखी खाली ग्रुप होऊ शकतात. कशासाठी? स्टडी करण्यासाठी त्या विषयाचा. विषय कोणता आहे आपला? आपण पाहतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय पाहतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे जिवंत जीव आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहतो सध्या. बरोबर आहे. ज्या वेळेस त्यांना अनुकूलन साधायचं असतं, while adapting many differences and are observed into organism of same species too, असं पण आहे. म्हणजे एका स्पेशीमध्ये आपण पाहिलं, एका स्पेशीमध्ये माणसामध्ये पण आपण विभाजन करू शकतो. माणूस एका स्पेशी आहे का नाही? माणूस, ह्युमन बिईंग ही झाली वन स्पेशीज. त्याचं पण आपण विभाजन कसं करतो? मेल अँड फिमेल करतो का नाही? मॅन अँड वुमेन, असं त्याचं पण आपण विभाजन करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण ते विभाजन करतो आणि ते संपूर्ण विभाजन केल्याच्या नंतर त्याला काहीतरी नाव द्यावं लागेल का नाही? त्याला नाव दिलं त्यांनी, काय? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल म्हणजे जैविक क्लासिफिकेशन. बरोबर आहे. ही जी प्रोसेस आहे त्याला डिवाइड करायची. कशाला? लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, म्हणजे जे जिवंत जीव आहेत, जे सजीव आहेत, त्याला आपण म्हणतो बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. याला अंडरलाईन करून घ्यायचं. आलं एक लक्षात? एवढ्याला. दिस प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशनचा अर्थ काय होतो? जैविक वर्गीकरण. काय होतो? जैविक वर्गीकरण. ऑलरेडी केलेलं आहे का? याचं नाव जर तुम्हाला मराठीत लिहून घ्यायचं असलं तर याला तुम्ही असं लिहून घ्यायचं, जैविक वर्गीकरण. समजलंय कितपर्यंत? समजतंय ना? आता नेक्स्ट, रॉबर्ट हार्डिंग विटकर नावाचा एक शास्त्रज्ञ होता. कोण? रॉबर्ट हार्डिंग विटकर. आता त्याच्यानंतर आपला कंसामध्ये पुस्तकात असं दिलेलं असतं. ह्या बेसिक गोष्टी आहेत, सुरुवातीला मी सांगत चालणार आहे आणि नंतर तुम्ही आपोआप लक्षात ठेवायच्या. 1980 हा त्याचा दिलाय कालावधी. कोणाचा? रॉबर्ट हार्डिंग विटकरचा. त्याने काय केलं? तो जो विटकर होता, हा जो शास्त्रज्ञ होता, हा होता इकॉलॉजिस्ट. कोण होता? इकॉलॉजिस्ट. इकॉलॉजिस्ट म्हणजे काय? परिस्थितिकी तज्ञ. जे आपल्या परिस्थितिकीचा अभ्यास करतात त्याच्या तज्ञाला आपण म्हणतो इकॉलॉजिस्ट. आणि हा जो त्याच्या समोर कालावधी दिलेला आहे 1920 ते 1980, 1920 to 1980, याचा अर्थ असा होतो की रॉबर्ट हार्डिंग विटकर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्यांचा जन्म 1920 ला झाला आणि मृत्यू 1980 ला झाला. त्याचा अर्थ असा होत असतो कंसामध्ये. राहील लक्षात? वॉज अन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. ते अमेरिकेचे इकॉलॉजिस्ट होते. ते कुठले होते? अमेरिकेचे होते. आणि इन 1969 ही डिवायडेड, 1969 मध्ये त्यांनी डिवाइड केलं, म्हणजे विभाजन केलं. कशाचं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत आपले, जैविक जीव जे आहेत आपले, त्यांचं 5 ग्रुपमध्ये त्यांनी विभाजन केलं. आपला मुख्यतः किती माहित असतात? वनस्पती आणि प्राणी. पण किती ग्रुप आहेत मग जैविक जीवांचे? 5 ग्रुप्स आहेत. आणि ते विभाजन कसं केलं ते आपलं आज पाहिजे. काय करायचंय? ते विभाजन कसं केलं ते आपलं पाहिजे. पण त्याच्या अगोदर इन हिस्ट्रीमध्ये आपल्या इकडे एक जे दिलेलं आहे ते माहित करून घेणं महत्वाचं आहे. काय दिलंय त्याच्यामध्ये? फर्स्ट त्यांनी दिलंय, कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम. 2 किंगडम. किंगडमचा अर्थ होतो सृष्टी. काल मी काय सांगितलं होतं तुम्हाला? जग. बरोबर?
आणि जगालाच आपण विज्ञानाच्या भाषेत जर मराठीमध्ये आपण विचार केला तर त्याला आपण काय म्हणतो? सृष्टी. काय म्हणतो? सृष्टी. कार्ल लिनियस जो होता त्याने 1975 मध्ये 1735 मध्ये कार्ल लिनियसने 1735 मध्ये डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड, जे लिव्हिंग वर्ल्ड आहे जे आपण त्याला सजीव म्हणतो, त्याला डिवाइड केलं. किती ग्रुपमध्ये केलं? 2 ग्रुपमध्ये, आणि त्याला नाव दिलं किंगडम. काय नाव दिलं? किंगडम. आणि जे 2 ग्रुप आहेत, पहिल्याचं नाव दिलं व्हेजिटेबिलिया आणि दुसऱ्याचं नाव दिलं ॲनिमलिया नाव. असे 2 ग्रुप त्यांनी बनवले, 2 किंगडम त्यांनी बनवले. कोणते? व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमलिया. याचा अर्थ काय होतो? हे शब्द दुसऱ्या भाषेतले प्रॉपर इंग्लिश मधले नाहीत, बरोबर? कारण त्यांनी प्रॉपर इंग्लिश मध्ये ते लिहिलं नव्हतं. व्हेजिटेबिलिया याचा अर्थ काय होतो? वनस्पती. आणि ॲनिमलिया याचा अर्थ काय होतो? प्राणी. आणि त्याचे पुढे शब्द असे बनले. व्हेजिटेबल आपण याला म्हणतो, आपण भाज्या वगैरे खातो त्याला म्हणतो का नाही? ती पण एक प्रकारची वनस्पती. लक्षात ठेवताना असं ठेवायचं, व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमलिया ह्या 2 किंगडम मध्ये त्यांनी त्याचं विभाजन केलं. आणि किंगडम याच्यासाठी शब्द काय आहे मराठीमध्ये? सृष्टी. आणि त्यालाच आपण जग म्हणू शकतो, बरोबर आहे? राहील लक्षात. आता पुढं हे विभाजन त्यांनी केलं 1735 मध्ये, 1735 मध्ये. इंग्रज भारतात कधी आले होते? इसवी सन 1600 मध्ये. इतिहासाचा अभ्यास करत नाहीत का? इंग्रज भारतात आले होते 1600 मध्ये आणि भारतातून कधी गेले? 1947, 1947, बरोबर आहे? ज्यावेळेस आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेस त्याच्या अगोदरच त्यांनी काय केलं? त्याचं विभाजन केलं, बरोबर? आपल्याला स्वतंत्र व्हायच्या अगोदर. आता पुढं हॅकल नावाचे एक शास्त्रज्ञ होते. याला काय वाचायचं? हॅकल. काय वाचायचं? हॅकल. त्याला काही जण मराठीमध्ये हेकेल असं पण म्हणतात. काय म्हणतात? हेकेल. आपल्या मराठीच्या पुस्तकात हेकेल असं लिहिलेलं असतं. ते काय? ट्युनिंगचा फरक असतो 2 लँग्वेज मधल्या. एकच भाषा आपण जशी मराठी वेगवेगळ्या याच्यामध्ये बोलतो, आहे का नाही? आपल्या इकडं आलं वेगळी भाषा, 50 किलोमीटर पलीकडे गेलं त्यांची भाषा पण मराठीमध्ये बोलण्यात फरक होतो का नाही? तसंच इंग्लिशमध्ये पण बऱ्याच ठिकाणी असं वाचण्यामध्ये फरक होत असतो, पण त्याने काही जास्त फरक पडत नाही. हेकलने काय केलं? इन 1866, 1866 मध्ये कन्सिडर 3 किंगडम. आता आपण पाहिलं कार्ल लिनियस यांनी 1735 मध्ये 1735 मध्ये 2 किंगडम मध्ये विभाजन केलं होतं, ॲनिमलिया अँड व्हेजिटेबिलिया. आणि हेकलने त्याचं 3 किंगडम मध्ये विभाजन केलं. 3 किंगडम मध्ये विभाजन केल्याच्या नंतर 3 किंगडम म्हणजे 3 सृष्टींमध्ये त्यांनी विभाजन केलं, बरोबर आहे? आणि पहिल्याला नाव दिलं प्रोटिस्टा, दुसऱ्याला दिलं प्लांट्स आणि तिसऱ्याला दिलं ॲनिमल. हा जो ॲनिमलिया आहे तोच ॲनिमल झाला. हा जो व्हेजिटेबिलिया आहे हा झाला प्लांट्स. आणि प्रोटिस्टा नावाचा नवीन संघ त्यांनी त्यांच्यामध्ये जोडला, बरोबर? आता यांनी विभाजन केलं 3 टाईप मध्ये. ते विभाजन कसं काय ते खाली दाखवणार आहे, आपला खाली चार्ट पाहायचा आहे, बरोबर? आणि त्याच्यानंतर हे झालं 1866 मध्ये. हेकलच्या नंतर इन 1925, 1925 मध्ये चट्टन नावाचा एक शास्त्रज्ञ होता. कोण? चट्टन. आणि त्यांनी क्रिएटेड 2 ग्रुप्स. त्यांनी 2 ग्रुप क्रिएट केले. आता हे नवीनच वेगळे 2 ग्रुप आले आता, आणि त्यांना नाव दिलं प्रोकार्योट्स आणि युकार्योट्स. हे 2 ग्रुप त्यांनी बनवले. त्यालाच प्रोकार्योट्सला आपण काय म्हणू शकतो? त्याला आपण म्हणू शकतो ज्याचा केंद्रक असतो. आपण पेशी पाहिली, आपल्या शरीरामध्ये असतात पेशी आणि त्या पेशींना एक केंद्रक असतो, त्याला आपण म्हणतो न्यूक्लियस. काय म्हणतो? न्यूक्लियस. आता हे विभाजन करत असताना त्यांनी काय केलं की एका जो आहे प्रोकार्योटिस त्याच्यामध्ये हा केंद्रक व्यवस्थित बनलेला नाही. तो केंद्रक आपण पाहू शकत नाही, तो चांगला बनलेला नसतो. आणि हा जो आहे याचा केंद्रक चांगला बनलेला असतो. त्याच्यामुळं त्याला मराठीमध्ये आपण आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असे 2 नावं देतो. त्याला देतो आदि केंद्रकी आणि याला दृश्य केंद्रकी. म्हणजे दृश्य आपण त्याचा केंद्र पाहू शकतो आणि आदि केंद्रकी मध्ये आपण त्याचा केंद्र पाहू शकत नाही.
त्या प्रो हा शब्द आहे, हा प्रो शब्द आहे. पुढचा शब्द पहा तुम्ही, सारखाचे आहे का नाही, आहे का, कायरोटिस आहे ना सारखाच. हा प्रो म्हणजे कधी पण त्याचा अर्थ होतो आधी. आधी म्हणजे अगोदरचा, अगोदरचा म्हणजे त्याच्याबद्दल आपला कमीत कमी माहिती. आणि तो शब्द इकडे उचलला आणि त्याचा अर्थ काय होता, जो दृष्टीत आपल्या येत नाही, जो आपण पाहू शकत नाही, जो नसेल, त्याचा अर्थ असा झाला. आणि दुसरा केला युकॅरियोटिस. समजले इथपर्यंत. आता पुढं त्याच्यानंतर 1925 ला त्यांनी हे विभाजन केलं होतं. नेक्स्टला नंतर इन 1938 कोपलंड नावाचा एक शास्त्रज्ञ आला. कोण? कोपलंड. आणि कोपलंडने काय केलं, डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू 4 किंगडम. कोपलंडला वरच्यांचं पटलं नाही, तो म्हणला आता मी याचं 4 विभाजन करणार. कारण त्यांना वेगवेगळ्या आणखी, कारण हे जर आपण पाहिलं, हा 1735 आहे, नंतर 1866, 1925, 1938, म्हणजे दिवसेंदिवस स्टडी वाढत जात असतो, अभ्यास वाढत गेला. आणि त्यांनी मग त्याचं विभाजन 4 ग्रुपमध्ये केलं. त्यातला पहिला ग्रुप त्यांनी बनवला, त्याचं नाव दिलं मोनेरा. दुसरा बनवला, त्याचं नाव दिलं प्रोटिस्टा. तिसरा बनवला प्लांट. आणि चौथा बनवला अॅनिमल्स. आता हे काय मोनेरा, प्रोटिस्टा, ते आपल्या एकदम डिटेलमध्ये आपल्या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा त्याचा, त्याच्यामुळं ते इथं आता सांगत नाही. चालेल, फक्त एवढं समजून घ्यायचं की याचं विभाजन कसं कसं होत गेलं, ते एकदा वाचायचं घरी गेल्याच्या नंतर. चालेल, आता पुढं पहा. आता जो रॉबर्ट हार्डिंग व्हिटकर आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, कोण? रॉबर्ट हार्डिंग व्हिटकर. त्यांनी काय केलं, त्यांनी विभाजन केलं 5 ग्रुपमध्ये. कशाचं? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, म्हणजे सजीवांचं. किती ग्रुपमध्ये केलं? 5 ग्रुपमध्ये त्यांनी केलं होतं विभाजन. आता 5 ग्रुपमध्ये विभाजन केल्याच्या नंतर हे विभाजन कसं केलं ते आपलं पाहिजे. आणि हे विभाजन सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. इन हिस्ट्री जे आपण पाहिलं ते फक्त आपण लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये कसा अभ्यास होत गेला. 1735 पासून ज्या वेळेस त्यांनी 1969 ला 5 गटांमध्ये त्याचं विभाजन केलं, 5 ग्रुप्समध्ये त्याचं विभाजन केलं, ते आपला फक्त थोडस लक्षात राहिलं पाहिजे, नाही राहिलं तरीही चालतंय. आता याच्यामध्ये पहा, फॉर दिस क्लासिफिकेशन व्हिटकरनी काय केलं, व्हिक्टर कन्सिडर्ड फॉलोइंग क्रायटेरिया. त्याने एक क्रायटेरिया ठरवलं. क्रायटेरिया म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला, क्रायटेरिया. तुम्हाला शाळेमध्ये ऍडमिशन देताना काहीतरी क्रायटेरिया असतो. काय क्रायटेरिया असतो? तुम्ही मागच्या वर्षात पास झालेले असतात, आहे का नाही? तुमचा तिथून दाखला आणावा लागतो, बरोबर? किंवा पहिलीला तुम्हाला ऍडमिशन घेताना तुमचं 6 वर्ष वय पूर्ण असायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, तो झाला तुमचा क्रायटेरिया. म्हणजे काही कंडिशन ठरवल्या. क्रायटेरिया म्हणजे काय? काही कंडिशन ठरवल्या. पहिली कंडिशन त्यांनी काय ठरवली, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. ज्या सेल असतात माणसाच्या शरीरामध्ये, ज्या सेल असतात त्याची जी कॉम्प्लेक्सिटी आहे, कॉम्प्लेक्सिटीला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो, जटिलता म्हणू शकतो. काय? जटिलता. आपण म्हणतो ना खूप जटिल ही गोष्ट, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्सिटी. कॉम्प्लेक्सिटी कशाची? सेलच्या स्ट्रक्चरची. आपलं शरीर बनलं असतं सेलने. सेल हा असतो आपल्या शरीराचा बेसिक युनिट, त्याच्यापासून आपलं शरीर बनलेलं असतं. म्हणजे कुठल्याही प्राण्याचं किंवा कुठल्याही वनस्पतीचं कशापासून बनलं असतं? सेल पासून. एक मिनिट, गरम होत आहे तुम्हाला? सेल पासून आपलं शरीर बनलेलं असतं. त्या सेलमध्ये जी जटिलता आहे, जो वेगवेगळेपण आहे, त्याच्यानुसार त्यांनी ठरवलं काय करायचं. 2 ग्रुप त्यांनी त्याच्यानुसार केले. कोणते? प्रो कॅरिओटिस आणि युकॅरिओटिस. त्याचा अर्थ मी अगोदर सांगितला होता. काय सांगितलं होता? याला आपण म्हणलो आदी केंद्रकी. आदी केंद्रकी. आणि ह्याला काय म्हणलो आपण? दृश्य केंद्रकी. त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. दृश्य केंद्रकी. आता प्रोकायरोटिस याच्यामध्ये काय असतं, त्यांच्या ज्या पेशी आहेत, आपण पाहतो पहिला पॉइंट त्याच्यामधला कोणता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. त्याच्या ज्या सेल आहेत आपल्या, ज्या सेल पासून, आपण सेलला मराठीमध्ये पेशी म्हणतो. काय म्हणतो? पेशी.
त्या पेशींची जी रचना आहे किंवा त्या पेशींची जी जटिलता आहे याच्यानुसार त्यांनी काय केलं, त्याचे 2 ग्रुप पाडले. किती? 2 ग्रुप मध्ये विभाजन करून पाहिलं. पहिला प्रोकायरोटिस, त्याच्यामध्ये काय आहे की त्याचा जो न्यूक्लियस आहे, पेशीमधला जो न्यूक्लियस आहे, ही आहे पेशी आणि तिचा असतो आतमध्ये न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे त्याला आपण म्हणतो केंद्र, म्हणजे त्याच्या मध्यभागी जे असतं त्याला आपण म्हणायचं न्यूक्लियस. तो दिसत नाही, याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे त्याला त्यांनी नाव दिलं प्रोकायरोटिस, म्हणजे आधी केंद्रकी. बरोबर? प्रो म्हणजे आधीचा, प्रो म्हणजे कधी पण. आणि दुसरा दिला त्यांनी युकायरोटिस, म्हणजे दृश्य केंद्रकी, म्हणजे त्याचा केंद्र, त्या पेशीमधला केंद्र आपण पाहू शकतो, तो व्यवस्थित बनलेला असतो. आणि याच्यामधला केंद्र व्यवस्थित बनलेला नसतो, केंद्रक व्यवस्थित बनलेला नसतो. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट त्यांनी काय ठरवला, हे जे हा क्रायटेरिया आहे, हे काय तर क्रायटेरिया, मी जसं सांगितलं कंडिशन काय लागतात, आपलं जसं ऍडमिशन घ्यायला कंडिशन लागतात, तसा आपण क्रायटेरिया, कशासाठी क्रायटेरिया आहे, त्यांचं विभाजन करण्यासाठी. कशाचं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. बरोबर? दुसरं त्यांनी काय ठरवलं, क्रायटेरिया काय घेतला, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांमध्ये जी जटिलता आहे किंवा जे प्रकार आहेत सजीवांचे, त्याच्यानुसार त्यांनी काय केलं, त्याचं विभाजन करायचं ठरवलं. ती एक कंडिशन त्यांनी त्याच्यामध्ये ठेवली, म्हणजे क्रायटेरिया ठेवलं. आता त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, तर ऑर्गॅनिझमचा जर विचार केला, तर आपण जर पेशींचा विचार केला, पेशींपासूनच कोणताही सजीव बनलेला असतो. आपल्या शरीरात करोडो पेशी असतात. माणसाच्या शरीरामध्ये कितीतरी पेशी असतात, पण काही प्राणी असतात त्यांना एकच पेशी असते, एकच सेल पासून ते बनलेले असतात. त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर किंवा एक पेशीय. आणि त्या कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझमच्या माध्यमातून ह्याच्यानुसार त्यांनी युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर हे असे 2 प्रकारातले प्राणी शोधण्याचा प्रयत्न केला. युनिसेल्युलर म्हणजे एकाच पेशीपासून बनलेला प्राणी, जसं आपण अमिबा किंवा पॅरामेशियम हे प्राणी बघतो. आहेत का नाही? पाठीमागच्या वर्षी झालं असं ना, अमिबा अँड पॅरामेशियम आर युनिसेल्युलर एनिमल्स. आणि दुसरं मल्टीसेल्युलर म्हणजे बाकीचे राहिलेले सगळे प्राणी, ज्यांच्यामध्ये एकपेक्षा जास्त सेल असतात आणि किंवा एकपेक्षा जास्त सेल पासून त्यांचं शरीर बनलेलं असतं, याला आपण काय म्हणतो, मल्टीसेल्युलर. ते विभाजन केलं प्रोकायरोटिसच्या नंतर, हे आलं युनिसेल्युलर. बरोबर? ज्यावेळेस आपण प्रोकायरोटिस पाहतो, याच्यामध्ये केंद्रकच बनलेला नसतो पेशीमध्ये. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं ते प्राणी फक्त युनिसेल्युलर आहेत आणि ते युनिसेल्युलर आहेत हे आपल्याला कळलं. आता मग युनिसेल्युलर दुसऱ्या ग्रुपमध्ये जे आपण युकायरोटिस पाहिलं, त्याच्यामध्ये असू शकतात का नाही? त्याच्यामध्ये पण असू शकतात. ते पण काय बनवले, त्याचे पण 2 ग्रुप बनले. पहिला बनला युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय किंवा एकाच पेशीपासून बनलेला. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशी आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच बहु म्हणजे अनेक, बहु म्हणजे अनेक, त्याला आपण बहुपेशी असं म्हटलं. तर मल्टीसेल्युलर म्हणजे याच्यामध्ये एकापेक्षा जास्त, असंख्य, एकापेक्षा जास्त ते असंख्य पेशी त्या प्राण्यामध्ये असू शकतात, म्हणजे सेल्स त्या प्राण्यामध्ये असू शकतात. समजतं का इथपर्यंत? क्लिअर होतात ना पॉइंट सगळे? त्याच्यानंतर 3rd नंबर क्रायटेरिया त्यांनी ठरवला, आणि तो ठरवला मोड ऑफ न्यूट्रिशन. काय ठरवला? मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे त्यांच्या पोषणाचा प्रकार. जसं आपल्या शरीराचं पोषण होण्यासाठी आपण जेवण करतो, सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो, संध्याकाळी डिनर करतो का नाही? ब्रेकफास्ट, लंच, डिनर. कशासाठी? आपल्या पोषणासाठी त्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याला आपण म्हणतो पोषण, म्हणजेच न्यूट्रिशन. बरोबर आहे? ते जर आपण केलं नाही तर आपलं शरीर वीक होणार आणि आपला चक्कर वगैरे यायला लागणार आणि आपण काही कालावधीनंतर मरून जाणार. बरोबर आहे? त्यामुळं पोषणाची प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला गरज असते, म्हणजे न्यूट्रिशनची गरज असते कुठल्याही सजीवाला जिवंत राहण्यासाठी. मग ते तुमचं झाड असो किंवा काही असो. उन्हाळ्यामध्ये झाडं वाळतात का नाही? का? कारण न्यूट्रिशन त्यांना भेटत नाही, त्यांना त्यांचा आहार
भेटत नाही, त्यांचं पोषण होत नाही, त्यामुळे आहार न भेटल्यामुळे. त्यांचा आहार कोणता असतो? जमिनीमधून ते त्यांचा आहार घेतात. आपण पुढे गेल्याच्या नंतर ते टॉपिक आल्याच्या नंतर ते पण डिटेलमध्ये समजून. आता याच्यामध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन नुसार त्यांनी पुन्हा त्याचे खाली प्रकार पाडण्याचा प्रयत्न केला. ते एक क्रायटेरिया त्यांनी त्याच्यामध्ये घेतला. क्रायटेरिया म्हणजे कंडिशन. त्याच्यामध्ये त्यांनी प्लांट्स 2 नंबर, फंगी आणि 3 नंबर ॲनिमल्स, या 3 गोष्टी घेतल्या, जसं आपला इथं दिसतं. आणि त्या गोष्टी आपण पाहिलं अगोदर, हे 2 ग्रुप पडले, युनिसेल्युलर आणि इकडे पण एक युनिसेल्युलर. कशामध्ये? प्रोकायरोटिस मध्ये पण युनिसेल्युलर असतात, म्हणजे एक पेशीय प्राणी, आणि युकायरोटिस मध्ये एक पेशी आणि बहुपेशीय दोन्ही प्रकारचे प्राणी असतात. एक पेशीला आपण म्हणतो युनिसेल्युलर आणि बहुपेशीला आपण म्हणतो मल्टीसेल्युलर. बरोबर. आता इथून पुढचं क्लासिफिकेशन झालं, ते झालं क्रायटेरिया नंबर 3 मोड ऑफ न्यूट्रिशन नुसार. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे पोषणाच्या प्रकारानुसार. आता ह्याच्यामध्ये आपण प्लांट्स जर पाहिलं, ते पोषण कुठून करतात? जमिनीमधून मुळावाट ज्या गोष्टी त्यांना पोषक तत्व आवश्यक आहेत ते घेतात आणि प्रकाश वरून घेतात. बरोबर. कोणाकडून? सूर्याकडून. आणि फोटोसिंथेसिस नावाची क्रिया होती. फोटोसिंथेसिस म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये? प्रकाश संश्लेषण. आणि त्याच्याद्वारे ती त्यांचं अन्न बनवतात. ही झाली न्यूट्रिशनचा यांची एक पद्धत, आणि तिलाच आपण म्हणतो ऑटोट्रॉपिक फोटोसिंथेसिस. म्हणतो का नाही? ऑटोट्रॉपिक फोटोसिंथेसिस म्हणजेच त्याला स्वयंपोषी प्रकाश संश्लेषण आपण असं म्हणतो. काय म्हणतो? स्वयंपोषी प्रकाश संश्लेषण. याच्यामध्ये पहिला शब्द आलाय ऑटोट्रॉपिक. याचा अर्थ काय होतो? स्वयंपोषी, म्हणजे ते स्वतःचं पोषण स्वतःच करतात. वनस्पती स्वतःचं पोषण स्वतःच करतात, म्हणून त्याला आपण म्हणतो ऑटोट्रॉपिक. ऑटो म्हणजे ऑटोमॅटिक होणं, आहे का नाही? स्वतःच स्वतःच करणं. आणि फोटोसिंथेटिक क्रिया ते त्यासाठी वापरतात, म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या मार्फत त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ते मेड. आणि 2 नंबर त्यांनी पाडला फंगी. आता इकडे जर पाहिलं आपण याच्यामध्ये, हे विभाजन प्लांट्स कुठं आले? ते मल्टीसेल्युलर मध्ये आपण जर पाहिलं तर इथं आले किंगडम नंबर 4 आणि त्याचं नाव आहे प्लांटी. आता आपण किंगडम मध्ये शिरलो. बरोबर. आता याच्यामध्ये आपण विचार जर केला, किंगडमचा जर आपण विचार केला, ज्या वेळेस आपण प्रोकायरोटिस पाहतो, बरोबर, प्रोकायरोटिस आपण पाहिले युनिसेल्युलर, आणि त्याचा सेपरेट एक किंगडम झाला, तो झाला मोनेरा. मोनेरा किंगडम आपला उद्याच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. मोनेरा किंगडम मध्ये कसे प्राणी असतात, काय असतात, त्यांचं केंद्रक कसं असतं ते आपलं पाहिजे. आणि केंद्रक तर आपण काय पाहिले? प्रोकायरोटिसचं केंद्रक अस्तव्यस्त असतं, ते स्पष्ट नसतं. बरोबर आहे का नाही? आणि इकडचा जो युकायरोटिस आहे, याचं मात्र केंद्रक स्पष्ट असतं, आणि त्याच्यामधले जे एका पेशीपासून बनलेले प्राणी आहेत, द ॲनिमल मेड अप फ्रॉम ओनली 1 सेल, त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर, म्हणजे एकच सेल असलेला प्राणी, एकच सेल असलेला प्राणी. आणि त्याचा एक प्रकार त्यांनी एक किंगडम पाडला, आणि त्या किंगडमला नाव दिलं प्रोटिस्टा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे दोन्ही पण किंगडम पाहणार आहेत सेपरेटली. कोणते? मोनेरा अँड प्रोटिस्टा. आणि राहिला आता मल्टीसेल्युलर, आणि त्यासाठी त्यांचा 3rd नंबर क्रायटेरिया कोणता आलाय? मोड ऑफ न्यूट्रिशन. तो महत्वाचा आहे. कोणता? मोड ऑफ न्यूट्रिशन. आता आपण पाहिलं मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये इथं आपला पहिलं दिलंय फंगी, पण आपण उलट सुलट करू, जसं याच्यानुसार दिलंय तसं चालू. चालेल ना? का सरळ सांगू? बघा, पहिलं दिलंय प्लांट्स, आणि प्लांट्सला इथं 4 किंगडम मध्ये नाव काय दिलं? प्लांटी. काय दिलं? प्लांटी. तर ह्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये काय असतं? सेल ऑल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. त्याच्यामध्ये जी सेल असती, त्या सेलला एक वॉल असते. आपण जर झाड कापलं एखादं, त्याच्या सेल आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या दिसतात का नाही? आणि त्या सेलच्या मध्ये एक चिकट पदार्थासारखं असं आपल्याला पाहायला भेटतं. किंवा झाडावर आपण जर कुऱ्हाड मारली, त्यातून चिकट पदार्थ
ज्याला आपण डिंक म्हणतो, बाहेर येतो, बरोबर आहे. त्याच्यापासून त्याची सेल वॉल बनलेली असते. आता सेल वॉल प्रेझेंट म्हणजे त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. कशामध्ये? प्लांटीमध्ये, म्हणजे झाडांमध्ये, वनस्पतीमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, म्हणजे सेल वॉल त्याच्यामध्ये असते. अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म, ते जे ऑर्गॅनिझम असतात, कोणते? प्लांट मधले जे ऑर्गॅनिझम असतात, वनस्पती मधले जे ऑर्गॅनिझम असतात, ज्याही वनस्पती असतात त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिझम. कोणते? प्लांटी ऑर्गॅनिझम म्हणतो त्याला, बरोबर. दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस, ते फोटोसिंथेसिसची क्रिया परफॉर्म करतात. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. माणूस करू शकतो का प्रकाश संश्लेषण? कुत्रा नाही, ते फक्त झाडं करतात, बरोबर. तो झाला आपला पहिला प्रकार. कोणता? किंगडम नंबर 4, प्लांटी. किंगडमचा अर्थ काय होतो मी सांगितलंय, पटकन सांगायचं. जग किंवा सृष्टी. आता पाहायचं 2 नंबर आपला दिले फंगी. काय दिले? फंगी. फंगी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? फंगस वगैरे लागतात, बुरशी वगैरे, त्याला आपण शुद्ध भाषेत म्हणतो कवक. काय म्हणतो? कवक. आता हे जे कवक असतात किंवा त्याला कवके असं म्हणू आपण, कवके, हे इथं आपला किंगडम नंबर 3 मध्ये दिलंय. आता कवकांचा जर आपण विचार केला, आपण जर फंगसचा किंवा फंगीचा विचार केला, तर त्यांना पण सेल वॉल प्रेझेंट असते. त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. त्यांच्या सेलच्या कडेने एक, ही समजा सेल आहे आणि त्याला एक वॉल असणार साईड, बरोबर. पण बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. हे जे ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात? हे जे सजीव आहेत ते कांट, CANT, कांट याचा अर्थ होतो नाही करत. काय नाही करत? कांट परफॉर्म. परफॉर्म करणं म्हणजे ती गोष्ट, एखादी गोष्ट करणं किंवा न करणं, त्याला काय आपण म्हणतो? परफॉर्म करणं. तुम्ही अभ्यास करणं म्हणजे तुमचा अभ्यासातला परफॉर्मन्स ठीक आहे आपण असं म्हणतो, बरोबर आहे. अभ्यास न करणं म्हणजे तुमचा परफॉर्मन्स ठीक नाही असं आपण म्हणतो का नाही? आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दे कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषणाची क्रिया ते करतच नाहीत. दे कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया. आणि फोटोसिंथेसिस वाय इम्पॉर्टंट? कारण फोटोसिंथेसिस जर केलं तरच ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. मग आपण ज्यावेळेस फंगी पाहतो, फंगी आपण पाहतो, आपण भाकर जर ठेवली एखादी आणि 3-4 दिवस ठेवल्याच्या नंतर त्याच्यावर अशी बुरशी यायला लागते, बरोबर. ती बुरशी जी असती ती येते ह्या किंगडम नंबर 3 मध्ये, म्हणजे फंगीमध्ये. आपण हे डिटेल पाहणार आहेत सगळ्या गोष्टी पुन्हा. हे मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमलिया, हे आपला डिटेलमध्ये पाहिजे. फक्त तुम्हाला क्लासिफिकेशन समजून घ्यायचं याचा. त्या वर्गात जर नाही समजलं तर पुढच्या वर्गात पुन्हा समजत नाही. समजलं ना व्यवस्थित? आता याच्यामध्ये आपण काय पाहिलंय? फंगीमध्ये दे कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. किंगडम नंबर 4 आपण पाहिला होता प्लांटी, आणि दे परफॉर्म फोटोसिंथेसिस. एवढाच फरक आहे का नाही? आणि तिसरा जो ॲनिमलिया आहे, तिसरा जो ॲनिमलिया आहे तो सेपरेटच आहे, आणि तो आहे ॲनिमल म्हणजे प्राण्यांबद्दल. तो झाला त्यांचा बाकीचे सर्व प्राण्यांचा एक ग्रुप त्यांनी बनवला आणि त्याला नाव दिलं ॲनिमल. काय दिलं? ॲनिमलिया. जे प्राणी आहेत, प्राणी आणि वनस्पती आपण वेगळ्या करतो ना, तर हे जे प्राणी आहेत त्यांचा एक सेपरेट ग्रुप बनवला आणि त्याला नाव दिलं ॲनिमलिया. आणि ॲनिमलियामध्ये काय असतं? नो सेल वॉल. याच्यामध्ये सेलला वॉल नसते. आपल्या ज्या सेल असतात त्याला वॉल नसते. वॉल म्हणजे भिंत, बरोबर. त्याचा डायरेक्टली भिंत असा अर्थ नाही द्यायचा की त्या वॉलला काहीतरी प्रोटेक्शन, समजा कशाला? त्या सेलला काहीतरी प्रोटेक्शन साईडने, तसं काय आपल्या शरीरामध्ये नसतं. आणि हे झाले 5 किंगडम. त्याच्यानंतर हा जो लाईफस्टाईल वगैरे आहे पुढचं, ते थोडं समजून घ्यायचं. आणि उद्यापासून आपलं हे प्रत्येक गोष्ट एक एक समजून घ्यायला तयार व्हायची. 2-3 दिवसात आपला हा टॉपिक संपून जाईल. मोनेरा आपला पहिल्यांदा पाहायचा आहे, मोनेराच्या नंतर आपला प्रोटिस्टा पाहायचा आहे, प्रोटिस्टाच्या नंतर आपला फंगी पाहायचा आहे, फंगीच्या नंतर आपला प्लांटी पाहायचा आहे, प्लांटीच्या नंतर ॲनिमलिया पाहायचा आहे, आणि ॲनिमलिया संपल्याच्या नंतर आपला टॉपिक समाप्त होतो. अवघड वाटते का? ते काही एवढं अवघड नाही, फक्त लक्ष व्यवस्थित द्यायचं. आता मोड ऑफ न्यूट्रिशन आपण पाहिलं, बरोबर आहे.
आपण काय पाहिलं? मोड ऑफ न्यूट्रिशन. आपण आतापर्यंत जेवढ्या गोष्टी पाहिल्यात ते कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर आपण पाहिलं, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम आपण पाहिलं. सेल स्ट्रक्चरची कॉम्प्लेक्सिटी कशामध्ये? एका सेलमध्ये, एका प्रकारच्या सेलमध्ये न्यूक्लियस आपल्याला क्लिअरली आपण पाहू शकत नाही किंवा आपण सांगू शकत नाही दिस इज न्यूक्लियस, बरोबर. पण हा जो दुसरा प्रकार आहे युकॅरियोट्स, त्याच्यामध्ये काय आहे? न्यूक्लियस हा सेलमध्ये असणार आणि तो आपण परफेक्टली पाहू शकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं विभाजन खाली केलं. कशानुसार केलं? कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझमच्या कॉम्प्लेक्सिटीनुसार त्याचं आपण युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असं विभाजन केलं, बरोबर आहे. 3 नंबरचा जो क्रायटेरिया होता मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे त्याचं खाद्य जे पोषणासाठी लागणारा जो आहार आहे त्याच्यानुसार जर आपण वजन केलं, आपण जर त्याचा विचार केला तर हा फंगी जो आहे हा दुसऱ्यावर जगणार आहे, बरोबर आहे. भाकरीवर फंगी, पाण्यामध्ये असू शकतात काही प्राणी, म्हणजे असा फंगस. त्याला आपण आपल्या त्वचेवर आपला जे खुजलीचे रोग होतात त्याचं कारण काय असतं? हे फंगी. आपल्या जे खाज वगैरे येते शरीराला त्याचं कारण पण काय असतं? फंगी, बऱ्याच त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर किंगडम हा आला प्लांटी. प्लांटी म्हणजे वनस्पती, त्यांचं न्यूट्रिशन ते मुळावाट पोषक तत्व घेतात आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात. आणि त्यांच्यामध्ये इम्पॉर्टंट काय? त्यांच्या सेलला वॉल असते. या दोघांच्या पण, फंगीच्या पण सेलला वॉल असते आणि प्लांटीच्या पण सेलला वॉल असते. आणि लास्ट ॲनिमलिया म्हणजे आपल्याबद्दल, आपल्यातल्या आपण पण एक ॲनिमल आहे, आपण पण एक प्राणी आहे, बरोबर. त्याच्याबद्दल आणि आपल्याला नसते सेल वॉल. हा किंगडम नंबर 5 मध्ये आपण पाहणार आहेत. आता पुढं हा झाला फंगी. त्यांनी काय सांगितलंय? सॅप्रोफायटिक ऍब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. हे जे डेड ऑर्गॅनिझम असतात, डेड ऑर्गॅनिझम म्हणजे मेलेले ऑर्गॅनिझम, मेलेले सजीव. डेड म्हणजे मरण. यांच्यावर ते जगत असतात. काय? हे फंगी जास्त. जमिनीमध्ये जे फंगस असतात, जे फंगी असतात, ते आपण पाहिलं एखादं जनावर जर मेलं आणि आपण कुठेतरी टाकून दिलं त्याला, तर त्याला अशा वाळ्या लागल्यासारखं होतं, फंगी लागते त्याला. लागते का नाही? आणि ते सडलेला वास येतो नंतर. त्याचं कारण काय? त्या फंगीमुळं हे प्रकार घडतो. त्याच्यानंतर ॲनिमल्स जर पाहिलं तर ते काय आहे? हेटेरोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह. आणि हे काय करतात? ऍब्झॉर्प्शन म्हणजे शोषून घेतात. ऍब्झॉर्ब करणं म्हणजे शोषून घेणं. कुठून शोषून घेतात? फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. आणि ॲनिमल्स काय करतात? ते आहेत हेटेरोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह. आता जर हेटेरोट्रॉपिक आपण जर विचार केला तर त्याचा अर्थ होतो परपोषित, दुसऱ्यावर पोषणासाठी अवलंबून असणं. जसं आपण आहेत ह्युमन, वी आर ह्युमन्स. आपण काय करतो? आपण दुसऱ्याचं अन्न घेतो. वनस्पतींचं अन्न आपण काढून घेतो, वनस्पतींपासून आपल्याला अन्न मिळतं, म्हणजे आपण दुसऱ्याच्या अन्नावर जगतो, बरोबर आहे का नाही? त्यालाच आपण म्हणतो, दुसऱ्याला आपण म्हणतो पर. आपण म्हणतो का नाही? परलोक, परदेश म्हणजे दुसरा देश. त्याला आपण म्हणतो दुसऱ्यावर अवलंबून असणं. कशासाठी? न्यूट्रिशनसाठी, म्हणजे पोषणासाठी, ॲनिमलियामध्ये. आणि आणि इंजेस्टिव्हचा अर्थ काय होतो? इंजेस्टिव्हचा अर्थ होतो भक्षण करणं. काय होतो? म्हणजे आपण जे खातो त्याला तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात नाव आहे भक्षण. काय नाव आहे? मराठीच्या पुस्तकामध्ये भक्षण. भक्षण करणं म्हणजे गिळून घेणं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट लाईफस्टाईल नुसार पुन्हा ते म्हणले आणखी एक क्रायटेरिया ठेवायचा, त्याचं नाव दिलं लाईफस्टाईल. लाईफस्टाईल मध्ये जर आपण विचार केला तर हा प्लांट, ॲनिमल आणि फंगी हे 3 येतं. आता हे 3 शब्द व्यवस्थित समजावून घ्या. नका बघू बाहेर. प्लांट्स काय येतं? ते येतं प्रोड्युसर. काय येतं? प्रोड्युसर म्हणजे ते प्रोड्यूस करतात आपल्याला. प्रोड्यूस करणं म्हणजे काय करणं? उत्पादन करणं. काय करणं? उत्पादन करणं. प्लांट सगळ्यांसाठी अन्नाची सोय करतात, जवळजवळ सगळ्या प्राण्यांसाठी, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ॲनिमल्स येतं, ते येतं कंझ्युमर. जे प्लांट्सनी बनवलंय ते खाणार, किंवा प्लांट्स खाणारे जे ॲनिमल आहेत त्यांना खाणारे ॲनिमल, बरोबर. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? ते आहेत कंझ्युमर.
म्हणजे ते आहेत भक्षक. आणि थर्ड नंबर आहे आपला फंगी, हा आहे विघटक. त्याला आपण म्हणतो डिकम्पोजर. डिकम्पोज करणं म्हणजे विघटित करणं. आपली एखाद्याची बॉडी, एखादा प्राणी मेल्याच्या नंतर ते त्याचं विघटन करतात, आपलं ते विघटित होताना दिसतं, त्यालाच आपण काय म्हणतो, डिकम्पोज. काय म्हणतो, डिकम्पोज. आणि नंतर त्यांनी, हा झाला एक क्रायटेरिया लाईफस्टाईल नुसार. प्लांट काय करतो, प्रोड्यूस करतो कोणत्याही गोष्टी, अॅनिमल काय करतो, त्या कंझ्युमर आहे, म्हणजे तो दुसऱ्याकडून फक्त घेणार आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो भक्षक. आणि हा जो आहे फंगी, त्याला आपण म्हणतो विघटक. तो त्याला विघटित करतो आणि त्याच्यापासून स्वतःचं अन्न घेतो. आता फायलोजेनेटिक रिलेशनशिप जर आपण पाहिलं, 5 नंबर क्रायटेरिया, त्याला वर्गानुवंशिक संबंध आपण असं म्हणतो. काय म्हणतो, वर्गानुवंशिक संबंध. रिलेशनशिप याचा अर्थ होतो संबंध, आणि फायलोजेनेटिकचा अर्थ काय होतो, वर्गानुवंशिक. त्याच्यानुसार काय केलंय, प्रोकायरोटिक टू युकायरोटिक आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर असं विभाजन केलं जातं, जसं आपण इथं पाहिलं आहे का नाही. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, प्रोकायरोटिस आणि युकायरोटिस, हे वंश झाले. काय झाले, वंश. आणि त्या वंशानुसार ते विभाजन केलं जातं. जसं आपण काल 2 नंबरला पाहिलं होतं, फायलम सांगितलं होतं की नाही, त्यामुळेच तो शब्द आला फायलोजेनेटिक. पाहिलं होतं की नाही विभाजन सांगताना, 2 नंबरला शब्द तुम्हाला दिलता, 2 नंबरचं फायलम. आता एवढं समजल्याच्या नंतर हे झालं, आपण त्याचं विभाजन कसं करायचं, हाऊ टू क्लासिफाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हे आपण पाहिलं. आणि बायोडायव्हर्सिटी मध्ये क्लासिफिकेशनची काय आवश्यकता आहे, व्हॉट इज द नीड फॉर क्लासिफिकेशन फॉर बायोडायव्हर्सिटी, हे आपण पाहिलं, किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहिलं का नाही, समजलं की व्यवस्थित. आता आपला उद्याच्याच लेक्चरमध्ये काय बघायचंय, उद्याच्या लेक्चरमध्ये आपला हा पहिला किंगडम चालू करायचा आहे, आणि त्याचं नाव आहे मोनेरा. काय, मोनेरा किंगडम उद्या आपल्याला शिकायचंय. आता उद्या यायच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला स्पष्ट होण्यासाठी काय करायचे, आज जेवढं झालंय ते वाचायला तुम्हाला जास्त टाइम नाही लागणार, कारण ओनली 1 पेज तुम्हाला वाचायचं आहे आतापर्यंत, बरोबर आहे. एकच पेज वाचायचं ना, ते एक पेज कमीत कमी 3 वेळा वाचायचं उद्या लेक्चरला यायच्या अगोदर. आजही वाचू शकतात, किंवा उद्या सकाळी येताना पण एकदा वाचू शकतात. जर ते तुम्ही वाचलं असलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मला समजून सांगायला आणखी सोपे जातील. चालेल.